मोकळं करतो बघ. हा चल डिफरन्शिएट म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू फॉर्म्युला पार्ट म्हणजे तुम्हाला 1 बाय ax प्लस b इंटू d dx हे पहिल्या वेळेस देणार फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह नाही असं याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट कोणी सांगायला पाहिजे dy बाय dx इज इक्वल टू a इंटू 1 बाय ax प्लस b एवढंच लिहितो. त्यानंतर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू a इथला जास्त असतं इंटू अजून एक येतं येईल आता कळले का इंटू -1 बाय तर हे 1 बाय x चं डेरिव्हेटिव्ह ax प्लस b नगर ते a वर चल 1 बाय x चं डेरिव्हेटिव्ह -1 बाय ax प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इंटू d dx ऑफ कार्य तुझं ax प्लस b हे चल d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू -1 बाय ax प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर चलते. त्याच्यानंतर क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काढ dq बाय dx क्यूब इज इक्वल टू डायरेक्ट dq म्हणू का dq इंटू सांग -1 इंटू -2 ते सूत्र लिहितो तर -2 बाय तुझं ax प्लस b ब्रॅकेट क्यूब चलते का. त्याच्यानंतर चौथ्याचं घाताचं पण लिहिणार आहोत मी आता d4y बाय bx 4 इज इक्वल टू कार्य तुझं a raised to 4 इंटू -1 -2 इंटू -3 बाय ax प्लस b ब्रॅकेट रेस्ट टू 4 इलाजर बघ याच्यात मी कॉमन काढणार याच्यापेक्षा एक नाही कमी आहे याच्यापेक्षा एक ना कमी आहे बघतोस का बघ मायनस कॉमन काढणार इन बरं ह्यालाच असं लिहितोस का बघ हा ह्यालाच कसं लिहितो बघ d4y बाय dx रेस्ट टू 4 इज इक्वल टू मायनस 1 ब्रॅकेट रेस्ट टू 1 2 3 3 आहे 3 4 वजा 1 म्हणजे 3 आहे म्हणजे 4 वजा 1 इंटू 1 2 3 आहे म्हणजे 4 वजा 1 फॅक्टोरियल 4 वजा 1 फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल चलते का बघा इंटू e रेस्ट टू 4 चलते का e रेस्ट टू 4 इथे लिहा बाय इथे काय येतं ax प्लस b ब्रॅकेट रेस्ट टू 4 हे 4 से लिहा इन दिस वे याच पद्धतीने dny बाय dx रेस्ट टू n लेट ऑर्डर पाहिजे तो आहे गोष्टी ते जनरल हा -1 ब्रॅकेट रेस्ट टू n -1 इंटू n -1 फॅक्टोरियल n -1 फॅक्टोरियल ते पण येणार आहे इंटू e रेस्ट टू n येणार आहे पूर्ण बाय इथे कार्य तुझं ax प्लस b ब्रॅकेट रेस्ट ओके